पाहतो की काही दोष, जसं आपण सगळेजण धार्मिक लोक आहेत, श्रद्धा असणारे लोक आहेत, पण आपली काही अंधश्रद्धा कोणावरती आपण अंधश्रद्धा कधी बाळगत नाही. पण बरेच लोक आम्हाला सांगायचे तुम्ही बरंच काम करता, बराच वेळ देता, पण विकासात्मक काम करायचं असेल तर नाव बदलावं लागेल. पण पालकमंत्री साहेब, तुम्ही ज्या सरकारमध्ये काम करता त्या सरकारने निर्णय घेतला आणि आज ज्या वेळेला नाव बदललं, जुनं नाव बदललं, अहिल्यानगर झाल्यानंतरच त्या सगळ्या कामाच्या नाव बदलल्यानंतर आपल्याला जो वेग मिळाला. म्हणजे जुने जाणकार लोक सांगायचे की नावात दोष असतो, तसं माझं मत आहे नावात दरिंद्री होती, ते नावात दरिंद्री गेल्यामुळं आज कुठेतरी शहर काट टाकते. आणि जसं नाव बदललं 2023 मध्ये 24 मध्ये तर तसं आपल्या शहराने वेग घेतलेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की पुढच्या काही काळामध्ये, जसं सुजातांनी आम्ही आता निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये सांगितलं की 2026च्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही सांगितलं की पुढच्या 26 पासून पुढच्या 5 वर्षामध्ये ज्या वेळेला या शहरामध्ये निवडणुका होतील, तर जसं आज आपण कॉन्क्रीटकरण पाहतोय तर तसं उद्या गल्ली बोळामध्ये एकही रस्ता कुठं राहणार नाही. जवळपास 90 ते 95% रस्ते हे कॉन्क्रीट होतील, अशा प्रकारचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे. आणि ते आश्वासन पूर्ती करण्याचं काम त्या 2026 जानेवारीपासून पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही करण्याचं काम हे तुम्हाला सगळे मंडळी करून दाखवू. सगळे